नमस्कार साथी, मी परेश काठे. तर आता आपल्याला माहीत आहे का 1-2 दिवसामध्ये दत्त जयंती होणार आहे आणि ह्या दत्त जयंतीची आपल्याकडे जय्यत तयारी सुरू आहे. सोशल मीडियावर गुरुचरित्र वाचा, पारायण करा वगैरे, वगैरे अशा पोस्ट येत आहेत. तर ह्या दत्त ह्या देवतेच्या जन्माची एक इंटरेस्टिंग कथा आहे आणि ती हे गुरुचरित्र आहे माझ्या हातामध्ये, त्याच्यामध्येच लिहिलेली आहे. तर मी त्याच्यातनंच वाचून दाखवणार आहे आणि त्याच्यावर मला काय वाटतं, हे पण आपल्याला सांगणार आहे. तर आपण पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या मनाचं मी ह्याच्यात काही घालणार नाहीये. जे काही आहे ते ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. माझ्या मनाचं काहीही नाहीये. त्याच्यामुळे जर कोणत्या भक्ताला जर याचा वाईट वाटणार असेल, राग येणार असेल, भावना दुखावणाऱ्या असतील, तर त्याची मी आधीच माफी मागतो. कारण की ह्याच्यात जे लिहिलेलं आहे, ते सर्वसामान्य माणसांच्या आणि विशेषतः स्त्रियांच्या भावना दुखावणारच आहे. तरी लोकं याचं पारायण करतात, याचं पठण करतात. ते फक्त पठण करत असावेत, त्याचा अर्थ समजून घेत नसावेत. म्हणून मी याची थोडीशी उकल करून तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, ह्याच्यामध्ये 4था अध्याय आहे, गुरु दत्तात्रयांची जन्मकथा या नावाचा. तर ह्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे का ब्रह्माने विश्वाची निर्मिती केली वगैरे, वगैरे आणि मग त्यांनी त्याच्यामध्ये 7 मानसपुत्र निर्माण केले. ते सप्तर्षी म्हणून प्रख्यात आहेत. आणि ह्याच्यामधला एक मानसपुत्र अत्री, ह्याची पत्नी होती अनुसया नावाची. ती अतिशय सुंदर होती आणि महान अशी पतिव्रता होती आणि तिने पतीची एवढी चांगली सेवा केली आणि तिच्या पदरी एवढं पुण्य जमा झालं, की त्या पुण्याईच्या बळावर ती स्वर्गाची स्वामिनी होते की काय, अशी चिंता देवांना वाटू लागली. आणि मग त्याच्यामुळे इंद्र वगैरे जे कोण देव आहेत, त्या सगळ्या देवांनी ब्रह्म, विष्णू, महेश जे त्रिदेव म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांची भेट घेतली आणि त्यांना अत्री आणि अनुसया यांची हकीकत सांगितली. तर अनुसयेचं पुण्यसंचय वगैरे हे गोष्ट ऐकून ब्रह्मा, विष्णू, महेश या साक्षात त्रिदेवांना देखील राग आला. त्यांना देखील वाटलं का आता आपणच जाऊया आणि ह्या बाईची परीक्षा घेऊ आणि तिचा व्रतभंग करू आणि तिला यमसदनी पाठवू. माझे शब्द नाहीत, ह्याच्यात जे लिहिलेलं आहे तेच वाचतोय. असे बोलून या त्रिदेवांनी त्या देवांना अभय दिलं आणि अनुसयेचं सत्व पाहण्यासाठी भिक्षुकांच्या रूपाने अत्रींच्या आश्रमदारी आले नेहमीप्रमाणे. तर त्यावेळी ते ऋषी अनुष्ठानासाठी काय पूजा वगैरे करण्यासाठी बाहेर गेले होते आणि आश्रमामध्ये एकट्याच होते. जे त्यांची अनुसयाबाई होत्या त्या आश्रमामध्ये एकट्याच होत्या. ह्या भिक्षुकांनी त्यांना हाक मारली आणि म्हणाले, आम्ही तुझ्याकडे जेवण्यासाठी आलेलो आहोत आणि तुम्ही जे येतात त्यांना भोजन देता अशी तुमची कीर्ती आहे. तर आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून इथे आलो आहोत, आम्हाला भूक लावली आहे, तर तुम्ही लवकरात लवकर आम्हाला जेवायला द्यावे, नाहीतर आम्ही दुसरीकडे जातो. अशी त्यांनी म्हणजे लिटरली एक धमकी दिली. आणि म्हणजे बघा, हे वेषांतर करून वगैरे येतात, म्हणजे इथंच फसवाफसवीचे धंदे यांचे चालू झालेले आहेत. तर त्यांची हाक ऐकून अनुसया बाहेर आल्या आणि त्या भिक्षुकांचे पाय धुतले, त्यांना वंदन केलं आणि स्वागत केले आणि म्हणाले, मी भोजन देते. तर तेव्हा मग ह्या लोकांनी एक विचित्र अट घातली. तर काय, तर हे सती, ह्याच्यात जे लिहिलेलं आहे तेच वाचतोय, माझ्या मनाचं नाहीये. आता भक्तांनी विचार करा, हे जे आपण तथाकथित देव आहेत ते कसे आहेत याचा विचार भक्तांनी करा. हे सती, आम्ही तुमच्या सौंदर्याची कीर्ती ऐकून इतक्या दुरून आलो आहोत. तुमच्या स्वयंपाकाची चव घ्यावी, त्याचबरोबर तुमचे विवस्त्र सौंदर्य पहावे अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही नग्न होऊन आम्हाला भोजन वाढा. ते शक्य असेल तरच आम्ही जेवू, अन्यथा उपोषित निघून जाऊ. ऐकलं ना तुम्ही व्यवस्थित? म्हणजे हे एका स्त्रीच्या घरात जातात
जेव्हा तिचा नवरा नसतो घरामध्ये, घरात एकटी असते, हे वेषांतर करून तिच्या घरात जातात. तिच्या घरात तिला जेवायला द्यायला सांगतात आणि जेवायला द्यायला सांगून ती स्त्री अतिथींना परत पाठवत नाही. यासाठी हे काय अट घालतात, तर तू नागडी हो, वस्त्र काढ आणि आम्हाला जेवायला दे आणि नाहीतर आम्ही परत जातो. अशा प्रकारे एक प्रकारचं ब्लॅकमेलिंग करतात. म्हणजे एका स्त्रीचा अपमान करायचा किंवा स्त्रीला एक खाली पाडायचं, ह्याच्यासाठी हे कुठल्या थराला जाऊ शकतात लोकं, ह्याचा हा उत्तम नमुना आहे. तर हे ऐकून अनुसयाबाईंना प्रश्न पडला आणि त्यांना कळतं, की हे कोणतरी मोठे लोकं असणार. हां, तर करायचं काय? तर ह्यांनी काय केलं, तर त्या स्वयंपाकघरात गेल्या आणि तिथे त्यांनी आपले कपडे काढले आणि अशी प्रार्थना केली, की माझ्या पतीची तपश्चर्या श्रेष्ठ असेल, तर हे तिन्ही अतिथी लहान बालके होतील. म्हणून बाहेर आल्या, तर त्या 3 भिक्षुकांची लहान बालके झाली होती आणि मग त्या घाबरल्या, अचंबित झाल्या आणि मग ती जी लहान मुलं होती, ती भुकेने व्याकुळ झालेली होती. तर मग आता ती लहान असल्यामुळे ह्या अनुसयाबाईंनी त्यांना आपले स्तनपान केले, त्यांना दूध पाजले आणि मग त्यांची ती भूक होती ती शांत केली आणि मग ते जे त्रिदेव होते, त्यांचंही अनुसयाबाईंसमोर काही चाललं नाही, असं ती एक कथा आहे. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा ते ऋषी परत येतात, तेव्हा हे जे त्रिदेव असतात, ते आपल्या खऱ्या रूपामध्ये येतात आणि मग हे अत्री जे असतात ऋषी, ते त्यांच्याकडे मागतात, "तर तुम्ही आता बालरूपाने माझ्या घरी आलेलेच आहात, तर तुम्ही इथेच राहा, तर आमचे पुत्र म्हणून." तर असा आशीर्वाद देऊन ते परत जातात आणि तिथेच राहतात, त्यांचे पुत्राचा अवतार घेऊन. तर बालरूपातील ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी अनुक्रमे चंद्र, दत्त आणि दुर्वास अशी नावं घेतली. तर दुर्वास जे असतात ते म्हणतात, की "मी तीर्थयात्रा तपश्चर्या करणार, मला निरोप द्या." चंद्र म्हणतो, "मी तारांगणात वास्तव्य करणार." म्हणजे आकाशात जाणार. त्याच्या आधी चंद्र नव्हता का. हा जेव्हा चंद्र जन्मला, तेव्हा चंद्र झाला. तर मी त्याचं चांदणं पसरवून सगळ्यांना सुख देईल आणि विष्णुरूपी दत्त तुमच्यापाशी राहून तुमची सेवा करेल आणि अनुसयेने मग त्या दोघांना जाण्याची अनुमती दिली. तर अशी होती ही दत्ताच्या जन्माची कथा. तर ह्याच्यामध्ये मला सांगावसं वाटतं, आता हे जे तथाकथित देव आहेत, ब्रह्मा, विष्णू, महेश, एवढ्या आपल्या समाजात त्यांना आदर आहे, एवढी आपण त्यांची पूजा करतो किंवा त्यांना मानतो. तर एखादी स्त्री जर तिच्या कर्तृत्वाच्या जोरावर आपल्यापेक्षा जर पुढे जाऊ इच्छित असेल किंवा आपल्यापेक्षा पुढे जात असेल, तर ते म्हणजे सहन नाही होऊ शकत का या पितृसत्ताक लोकांना? का त्या आणि मग त्या स्त्रीला खाली पाडण्याचा काय उपाय आहे ह्यांच्याकडं? तर स्त्रीचं चरित्र हेच एक शस्त्र आहे ह्यांच्याकडे. म्हणजे इतर काही नाही. फक्त एखाद्या स्त्रीचं चरित्र खराब करणे आणि मग त्यातून जो बलात्कारी पुरुष असतो, त्याची इज्जत जात नाही. तर ज्या स्त्रीवर अत्याचार होतो, तिची इज्जत जाते आणि तिचं पुण्य कमी होतं. त्या स्त्रीवर जो अत्याचार होतोय, तो तिचा गुन्हा आहे. अशा स्वरूपाची मानसिकता जी समाजामध्ये तयार झालेली आहे ना, तिचं मूळ कुठेतरी ह्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे ज्या स्त्रिया हे वाचत असतील ना, त्यांनी एकदा विचार करायचा आहे. जर तुमच्या बाबतीत असं घडलं, तुम्ही ज्याला गुरु मानता किंवा ज्याला देव मानता, तो तुमच्याकडे आला आणि त्यांनी जर अशी विचित्र मागणी केली, तर तुम्ही ती पूर्ण करणार का? किंवा तुमच्या नवऱ्याची त्याला सहमती असेल का? ह्याचा विचार सगळ्या स्त्रियांनी करायचा आहे, जे ह्यांचे भक्त आहेत त्यांनी. म्हणजे किती म्हणजे मानसिकता किती खराब आहे लोकांची. हां? तेव्हापासून, त्या काळापासून म्हणजे हा ज्याने कोणी हा ग्रंथ लिहिलेला आहे ना, त्याची मानसिकता ह्याच्यातून समोर येते. काय मानसिकता होती ती. त्याचबरोबर दुसरी एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे जो चंद्र होता, तो या अनुसयाच्या आश्रमात जन्मला. अरे बाबांनो, आपल्याला माहीत आहे का पृथ्वी
चंद्राशिवाय पृथ्वीवरती जीवन निर्माण झालं नसतं. हे विज्ञान आहे. आणि चंद्र आणि पृथ्वी जवळपास एका काळापासूनच आहेत. त्याच्यामुळे तो चंद्र जन्मला आणि मग तो आकाशात गेला वगैरे. काय भाकड कथा आहेत. आणि आपण ह्याचं पारायण करतोय. ह्याचं पठण करतोय आणि ह्याच्याने देव प्रसन्न होणार आहेत. हे असे देव असतील ना, हे बलात्कारी देव असतील ना असे, स्त्रियांचे शोषण करणारे, तर हे असे देव प्रसन्न न झालेले बरे. ह्याचा विचार करा जरा. हे काय कोणावर टीका करायची किंवा खिल्ली उडवायची म्हणून मी बोलत नाहीये. हे तुम्हाला विचार करण्यासाठी प्रवृत्त करायला बोलतोय. आणि मी जर काय चुकीचं बोलत असेल ना, तर बिनधास्त मला सांगा, की बाबा तू हे चुकीचं बोलतोय. माझ्या मनाचं काहीच नाही. जे ह्याच्यात लिहिलेलं आहे ना, तेच तुमच्या समोर बोलतोय. फक्त त्याच्यातली जी काही 2-3 मतं आहेत, ती मी माझी मांडलेली आहेत. आणि माझ्यापेक्षा वेगळं मत कोणाचं असू शकत नाही. मग तो भक्त असो किंवा नसो. स्त्रियांवरती जर अत्याचार होतोय, तर त्याच्या विरुद्ध बोललंच पाहिजे. आणि हा ह्या काळापासून होतोय. आणि मानसिकता काय समाजाची ते आपण समजू शकतो ना. हे देव आहेत, ह्यांची आपण आज पूजा करतो. आणि आपल्याकडे आत्ता पण अशी उदाहरणं देता येतात. का स्त्रियांवर बलात्कार करणारे जेलमधून जामिनावर सुटले किंवा शिक्षा संपून बाहेर आले का त्यांचे आपण हार घालून स्वागत करतो. ही मानसिकता आहे समाजाची. त्या मानसिकतेचं मूळ कुठेतरी ह्याच्यात आहे. त्याच्यामुळे सुधार इथून व्हायला पाहिजे. मानसिकता बदलायची आहे समाजाची. त्याच्यामुळे भक्तांनी आणि जे आहेत मला ऐकणारे, त्यांनी ह्याचा खरंच एक शांत डोक्याने विचार करा. आणि माझा विचार तुम्हाला पटत नसेल ना, तर मग मला बिनधास्त शिव्या द्या. माझं काही म्हणणं नाही. पण एकदा काय म्हणतोय त्याचा शांतपणे विचार करा. धन्यवाद.